श्रीकृष्ण परमात्मने नमः। सुजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरेव तमसां राशिं नाशयति दीनानां शुक्लां ब्रह्म विचारसार परमावाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयतां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचि नर्तयतु क्षिप्रं मेधां देवी सरस्वती वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्ते जङ्गलिकायमाने संसारहालाहलमो शान्त्यै अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज ही संत मंडळी निघून गेली। त्यानंतर एकनाथ महाराज आले। एकनाथ महाराजांचं चरित्र सांगावं असा बऱ्याच लोकांचा आग्रह होता आणि बऱ्याच लोकांचा म्हणजे त्याहीपेक्षा जास्त समर्थ रामदास स्वामीचे चरित्र सांगावाचा आग्रह झाला। खरं आता रामदास स्वामी चरित्र या 5-6 दिवसात काही होणार नाही, पण पाचामुखी परमेश्वर आपल्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने समर्थ रामदास स्वामी चरित्र सांगा। त्यामुळे जेवढा भाग होईल तेवढा आपल्याला चिंतन करता येईल। संतांच्या चरित्राचं चिंतन हे पावन आहे। सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी असं एकनाथ महाराजांनी सांगितलंय। एकनाथांचं चरित्र सुंदर आहे खरं पाहता आणि 2-4 दिवसात झालं असतं, पण ठीक आहे जशी भगवंताची इच्छा समर्थांनी, कारण समर्थावर सुद्धा नाथांचे बरेच संस्कार आहेत, नाथांचे आशीर्वाद आहेत। आपण समर्थांचं चरित्र घेणार आहोत। कृष्णाजी पंत ठोसर हे बिदर प्रांतामध्ये होऊन गेले। जमदग्नी गोत्र, अश्वलायन सूत्र, पण बिदर प्रांतामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर पाण्याच्या बाजूला कुठेतरी जाऊन राहणं योग्य पडतं, कारण पाणीच नाही, अकाल झाला आणि त्यामुळं ही कृष्णाजी पंत आपल्या परिवारासह ही गोदावरीच्या किनारी जाऊन राहिले। आप्त संबंधी सगळे मिळून त्यांनी मग हळूहळू हळूहळू तिथे आपलं कार्य वाढायला सुरुवात केली। त्यांना 5 मुलं झाली। त्याचा ज्येष्ठ पुत्र केशवपंत, दुसरे राघवपंत, तिसरे हरिपंत, चौथे आत्माराम पंत आणि 5वे दशरथ पंत। आणि इथून मग त्यांनी हळूहळू हळूहळू 48 गाव याचं पांडेपण आणि ज्योतिषपण सुरू केलं। पूर्वी काय असायचं, पांडे, कुलकर्णी, ज्योतिषी सगळे एकच असायचे, पौरोहित्य तेच करायचे सगळे। आणि त्याच्यानंतर त्याच परिसरामध्ये 22 पिढ्या झाल्या। सगळ्यांच्या नावाचा उल्लेख आहे, पण ते सांगायचे की प्रयोजन नाही। समर्थांचे पूर्वज हे कुठे कुठे राहिले, की कुठे कुठे कार्य केलं, हे सगळा इतिहास आहे। पण ज्यांचं चिंतन आपल्याला करायचं तो भाग मागे राहता कामा नये। 23व्या पिढीमध्ये सूर्याजी त्र्यंबक ठोसर हे 23वे पुरुष, यांची आत्या ही माजलगावला पांडेंच्या घरी दिली होती आणि तिला आसनगावचं पांडेपण अंदन म्हणून दिलं होतं। अंदन म्हणून आसनगावचं पांडेपण दिलं होतं। अरे पांडेपण करत असताना अनेक काळ लोटला
त्यांना संतती झाली नाही. सूर्याजी पंत नुकतेच कर्तबगार झाले होते. सूर्याजी ही आत्या आणि आत्याचे यजमान दोघेही गेले. इकडे त्र्यंबक पंतांचं निर्याण झालं सूर्याजी पंतांच्या वडिलाचं. आणि दोन्ही गावचं यांना पांडेपण सांभाळायचंय. ते अवघड व्हायला लागलं आणि सूर्याची आराधना करायची या सगळ्या गोष्टीमध्ये व्यत्यय यायला लागला. म्हणून त्याने आपले मेहोणे भांजीपंत बोधलापूरकर यांना आसनगावचं पांडेपण दिलं आणि आपण आपल्या इथं दिवसा सगळं अनुष्ठान वगैरे करून रात्री पांडेपणाचं काम करीत असेल. सूर्याची उपासना सदैव चालू आहे. गायत्री मंत्राचा जप चालू आहे. आता मूळ जे कृष्णाजी पंत होते तेव्हापासून यांच्या वंशामध्ये रामोपासना चालत आलेली. परंपरेने सूर्याजी पंत रामोपासना करून सूर्याची उपासना करत असत. आणि पुढे कालाने त्याला 2 पुत्र झाले. ज्येष्ठ पुत्र गंगाधर सूर्याजी ठोसर यांना रामी रामदास असं पुढे म्हणतात. यांचा जन्म 1527 शके विश्वावसु नाम संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी गुरुवारी झाला. आणि यानंतर दुसरे पुत्र नारायण ज्यांना आपण रामदास स्वामी म्हणतो त्यांचा जन्म दिनांक 24 मार्च 1608 शके 1530 कीलक नाम संवत्सर चैत्र शुद्ध नवमी रविवारी दुपारी जन्म झाला. सूर्याची पंताने सूर्याची उपासना करावी. रोज 1000 सूर्यनमस्कार घालावेत. गायत्री जप करावा. आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं. असा 12 वर्षाचा क्रम झाला. आणि तेव्हा सूर्य प्रत्यक्ष प्रकट झाले. सूर्याजी पंतांनी त्यांची पूजा केली आणि त्या ब्राह्मणाच्या रूपात ते आले होते. आणि त्या ब्राह्मणाने जातेवेळी राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती दिल्या आणि परंपरेने त्याची पूजा करण्याकरता सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की तुला 2 पुत्र होतील. एक जनकाप्रमाणे प्रपंचात राहून परमार्थ करेल आणि दुसरा शुकाचार्यासारखा विरक्त राहून जगदुद्धार करील असं सांगितलेलं आहे. आणि तेच हे दोघे बंधू गंगाधर पंत उर्फ श्रेष्ठ जरा म्हणतात आणि दुसरे नारायण उर्फ समर्थ रामदास स्वामी. त्यांच्या चरित्राचा भाग आपल्याला पाहायचा आहे. 5-6 वर्ष पर्यंत मुसलमानी सत्ता या देशावर चालली. त्यामुळे जनतेमध्ये कहर झालेला आहे. हिंदूवर अन्याय करणं हे त्यांचा जन्मसिद्ध वारसा चालत आलेला आहे. त्यातून सुटण्याचा मार्ग दिसेना लोकांना. परमेश्वराची प्रार्थना करायला लागली. परमेश्वरा जेव्हा जेव्हा धर्मालयाला जाईल तेव्हा तेव्हा आपण येणार असं वचन दिलंय. काय झालं? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम हे आपलं ब्रीदवाक्य आहे. मग काय येत नाही? आज हे सगळी लोक प्रार्थना करतायत. सगळे संप्रदाय नष्ट होत आलेले आहेत. ते सत्वशील ब्राह्मण आहेत. त्यांना त्रास होतोय. कुलस्त्रियांचा अपमान होतोय. आणि तिकडे तिकडे द्वेष, मत्सर, निंदा, वैमनस्य, कलह, तिरस्कार, कृत्रिमता, कपट, स्वार्थबुद्धी, पाप वासना सगळ्या दुर्गुणांनी ते भरलेले. आणि त्यामुळं आपल्या सर्वांच्या हिंदूंच्या कपाळी दुःख, दारिद्र्य, उद्वेग, जुलूम, छळ आणि गुलामगिरी एवढंच काय ते पदरात पडलेलं. दुसरा पर्याय नव्हता. जिकडे तिकडे दुष्टता पसरलेली आहे. कलियुगा माझी साचार, कर्मभ्रष्ट झाले द्विजवर, यवन राजे दुराचार, प्रजा निरंतर पीडिती. आणि आपले स्वतःचे लोक सुद्धा कर्मभ्रष्ट झाले. आपल्या ज्या उपासना आहेत त्या उपासनेचं बल वाढलं तर कसली संकट येत नाही. उपासनेचं बल कमी झालं की झालं
उपासनेचा फार मोठा आश्रय आहे. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने वीर निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. बाकी काही करा, उपासना सोडून जय प्राप्त होणार नाही. म्हणून सगळ्या संतांनी बरे प्रार्थना केली आणि भगवंतांनी मारुतीरायांना सांगितलं की अवतार घ्या. आता समर्थांचे डोळे काय लागले वगैरे सगळं सांगितलेलं आहे. कारण डोळे येणाऱ्या बाळकाचे गुण सांगतात. सात सृष्टीचा करावया उद्धार, झाला समर्थांचा अवतार. मी पण धरेचा भार, फेडी येला समर्थे. जांब नावाचं गाव आहे. याला जांबुवती नगरी असं पूर्वी नाव होतं. आता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये गोदावरीच्या उत्तरेला 3 कोसावर, परतूर स्टेशनच्या दक्षिणेला 6 कोसावर किंवा पैठण पासून पूर्वेला 20 कोसावर जांब नावाचं गाव आहे. थोडा दुर्लक्षित भाग आहे. आजही एवढा विकास नाही झाला त्या भागाचा. ऐसिये जांबुवतीची नगरी, नगर लेखकाच्या दिव्य मंदिरी. जमदग्निवत्स गोत्री श्री राणो देवी उदरी, स्वये नारायण अवतरणे. श्री समर्थ प्रताप मध्ये असा उल्लेख केलाय की या जांबुवती नगरीमध्ये राणोबाई आणि सूर्याजी पंत यांच्या घरी समर्थांचा अवतार झालेला आहे. वडील पुत्र गंगाधर, धाकटा नारायण आणि या बंधूने अगदी लहानपणी निरनिराळ्या वेळी पैठणला जायचं, नाथांचं दर्शन घ्यायचं. सूर्याजी पंत याला घेऊन जात असत अनेक वेळेला. त्यामुळं समर्थांच्या, एकनाथांच्या वाङ्मयाचा, उपदेशाचा समर्थावर खूप प्रभाव झालेला आहे. असेच एकदा गेले असतानाच वर्णन आले, बकरीमध्ये वर्णन आहे की एकदा सूर्याजी पंत नारायण गंगाधरला घेऊन गेले आणि नमस्कार केला सगळ्यांनी. आणि नारायणनी जेव्हा नमस्कार केला तेव्हा त्यांनी नारायणाला उतरून घेतलं. एकनाथ महाराजांनी उतरून घेतलं, त्याचं चुंबन घेतलं आणि त्याला मांडीवर बसवून घेतलं. आणि सूर्याजी पंत आणि राणूबाईंना म्हणाले, तुमची कूस धन्य, तुमचा वंश धन्य आहे. तुमची भक्ती धन्य आहे, तुमची उपासना धन्य आहे. काय भाग्य मानावं तुमचं. अहो साक्षात मारुतीराय तुमच्या घरी पुत्र रूपाने अवतरलेले आहेत. नाथ महाराजांनी अनेकदा सांगितलेलं आहे. आणि आता आमचं कार्य झालेलं आहे. जे संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी जो प्रबोधन केलं ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कार्य आम्ही केलं. आता पुढचं कार्य हे करतील. आता आम्हाला आमचा अवतार कार्य संपवायला हरकत नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी उपदेश केला. त्याचं वर्णन बकरीमध्ये सगळं आलेलं आहे. नाथांची समाधी 1531 मध्ये आहे. नारायणच्या सगळ्या बाललीला जांबेला झालेल्या. नारायण हिचे काही छंद वेगळेच असायचे. लहानपणी सगळ्या मुलाला एकत्र करायचं, गोट्या खेळायच्या. गोट्या आणि विटी दांडू हे त्यांचे आवडीचे खेळ. किंवा एकटंच गावाच्या बाहेर जायचं आणि उदास वृत्तीने फिरायचं निर्जन स्थानी. लहानपणापासून एकांताची आवड. एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम. एकांतामध्ये आत्मानुभवाचा आनंद घ्यावा. त्यामुळे एकांतवासाची फार आवड होती. त्याबरोबर घोड्यावर बसणे, शस्त्र चालवणे, झाडावर चढणे, झाडावरून किंवा भिंतीवरून उड्या मारणे, पाण्यात डुंबणे, अन्यथा कुठेतरी जाऊन एकटे बसणे समर्थांचे आवडीचे विषय. बुद्धी तीव्र होती त्यामुळे पंतोजी त्यांना शिकवायचे. पंतोजींनी एकदा शिकवले की पाठ. बालपण निघून गेलेलं आहे.
7वं वर्ष लागलं आणि 7व्या वर्षी मुंज झाली. पूर्वीच्या काळामध्ये बालविवाह होत असत. तर लगेच काही पाहुणे यायला सुरुवात झाली की गंगाधर पंताचा विवाह झाला होता. नारायणला मुलगी द्यायची आहे याकरता बरीच स्थळं यायला लागली. आता समोर आई वडिलांसमोर काही बोलत नसत. मर्यादा आहे हो. या सगळ्या लोकांनी मर्यादा पाळल्या म्हणून ते संत झाले. कारण ती आपली परमदैवत आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, हे आपले परमदैवत आहे. त्यांच्या समोर त्यांची मर्यादा बंद करणे, अमर्यादा करणे हे योग्य नाही. म्हणून त्यांच्या समोर समर्थ काही बोलत नसत. आणि माता पित्याला वाटत की बस आता लग्न करायचं येतं. पण बाहेर पडले पाहुणे की समर्थ बाहेर पडायचे, त्यांना वाटेत कुठतरी गाठायचं आणि म्हणायचे, हे पा आपणासी आश्रम करणे नाही, श्रीराम आज्ञा समर्थ काही, चतुर्विधा कांतावरुणी गेलो पाही, निर्मळ निश्चळ निरंजनी. ते म्हणतात, हे पा मी 4 लग्न केली. चतुर्विधा कांता मी 4 लग्न केली आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता यांचं लग्न केलंय. आता मला लग्न करायचं नाही. ही रामरायाची मला आज्ञा आहे. चार पत्नी म्हणजे 4ही मुक्ती. या त्यांच्या पत्नी म्हणजे प्राप्त केलेल्या आहेत त्यांनी. या 4ही मुक्ती त्यांना प्राप्त आहे. पण त्यांनी सांगितलेलं आहे की 4ही वैराग्य भाग्य भरले असता अनन्या, आल्या तया प्रति चतुर्विध मुक्ती कन्या, चौथी तयात वरिली इतरान पाहे, तो आमुचा गुरु समर्थ समर्थ आहे. 4ही मुक्ती कन्या चालून आल्या आणि चौथी तयात वरिली. एके ठिकाणी चौथी म्हणजे सायुज्य मुक्ती प्राप्त केली. या ठिकाणी 4ही मुक्ती त्यांना प्राप्त होत्या असं वर्णन केलेलं आहे. संसारामध्ये लक्ष असायचं नाही, घरामध्येच लक्ष असायचं नाही. आणि पाहुणे आले की पाहुण्याला बाहेरच्या बाहेर पाठवून द्यायचं. बरेच दिवस झाले लग्न जमत नाही. तेव्हा राणूबाई म्हणाल्या, गंगाधर, अरे गंगाधर एवढी काळजी घेतोय संसाराची, नारायणा तू पण त्याला हातभार लावत जा. तू एकटा किती करणार? एवढा मोठा प्रपंच सांभाळायचा आहे. त्याला कुलकर्णीपणाचं काम करावं लागतं, घरचंही काम करावं लागतं. तू काही घराकडे पाहत जा थोडा वेळ. थोडी प्रपंचाची चिंता कर. आईचं तेवढे वाक्य लक्षात ठेव. प्रपंचाची चिंता कर, एवढं वाक्य शेवटचं लक्षात राहिलं. आणि एकदा ते न कळत कुठे जाऊन बसले आडगळीमध्ये. सापडता सापडेना. खूप अख्खा गाव शोधला तरी सापडेना. आणि पाहता 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 आडगळीच्या खोलीत गेले तर तिथे ते बसलेले होते. प्रयोजन होतं आणि प्रयोजनाकरता राणूबाईंनी ताक मागितलं. आता सहज घरी ताकाची गोष्ट निघालेली आहे. पण झालं काय, नारायणने ऐकलं पात्र आणि सगळे जेवढे गावातली ब्राह्मणाची घरं होती त्या प्रत्येकाच्या घरामध्ये माठ नेऊन ठेवले. आणि सकाळी सूर्य उदय व्हायच्या अगोदर सगळे माठ आपल्या घरी आणून ठेवले. जिकडे तिकडे ताकच ताक. दिवस उजळण्यापूर्वी पाहिलं राणूबाईंनी, जिकडे तिकडे ताकद. असं समर्थांचं काम हनुमंतासारखं होतं. कुठलंही कार्य केले की असं. सूर्याजी पंतांचं घर लहानचं, त्यावेळी कोणता तरी मोठा अधिकारी यांना भेटता करता आला. गावचं पांडेपण असल्यामुळं भेटायला पाहिलं घर अगदी लहानचं घर, बैठक वेगळी नाही. त्यानंतर मोठ्यांच्या घरी बैठक वेगळी, ओसरी वेगळी, सगळं वेगळं वेगळं असायचं. मग ते घराचं बोलून गेले, तुमच्या घरी साधी बैठकीची वेगळी खोली नाही. समर्थाने एवढं, रामदासांनी एवढं ऐकलं, नारायणने एवढं ऐकलं. नारायणने एवढं ऐकलं मात्र. आणि रात्री 4 सवंगडी घेतले. रात्रीतून एक स्वतंत्र खोली बांधून काढली, बैठकीची खोली. दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ भेटायला आला. पाहतो तो आश्चर्य,
अरे वा, एके रात्री मोठी बैठक कैसी केली, अवतार पुरुषाची क्रिया देखील. अवतार पुरुषाची क्रिया आहे, एवढी मोठी बैठक एका रात्रीतून केली कशी? समर्थ प्रताप मध्ये चरित्र दिलेले आहे. एकदा नारायण आईला दूध मागू लागला. आई दूध दे ग, आई दूध दे ग. ती गाय होती गाभण, ती दूध देत नव्हती. आणि नारायणचा फार हट्ट सुरू झाला. तेव्हा त्याची समजूत काढण्याकरता, अरे नारायणा दूध देत नाही रे गाय. नाही आई, तू दूध तरी काढ, देते की नाही बघ. नाही, चल तूच चल. म्हणून नारायणला गायीजवळ नेऊन म्हटलं, पहा गाय गाभण आहे, व्यायली म्हणजे पुष्कळ दूध देईल, मग खूप पीत जा. पुन्हा नारायणने हट्ट घेतला, आई धार काढ, दूध देईल. आता त्याचं समाधान करण्याकरता म्हणून राणूबाईंनी कासेला हात घातला आणि गाईला पाना फुटला आणि त्या दुधाने संपूर्ण चरबी भरून गेली. आईला आश्चर्य वाटलं. भक्त भक्त अगत्य जानकीशा मनोरथ भंगो नेदी सहसा, झाले होतील भक्ताने किशा, कदा न विसंबे जगदात्मा. भक्तांनी मनामध्ये जो विचार केला तो पूर्ण करण्याचं कार्य भगवंतात आहे. भगवंत करत असतो. गाभण गाईला दुधाचा धारा लागल्या. पुढे एकदा दुष्काळ पडला, जांबेला दुष्काळ पडला. रामनवमीचा उत्सव कसा साजरा होणार ही सूर्याची पंताला मोठी चिंता लागली. काय बघूत या, मारुतीला आज राखतील आपली, पण उत्सव झाला पाहिजे. आणि मारुतीला लाज राखतील हे वाक्य ऐकलं नारायणनी. त्यांनी बाबा वडिलांना सांगितलं, हे काळजी करू नका. आणि ते बळदामध्ये उतरले. पूर्वी बळद असायचे, बळदामध्ये धान्य ठेवलं जायचं. नारायण आत गेले आणि वरून काही लोक गहू घेत आहेत. इतकं गहू काढले की त्या बळदाच्याही 8-10 पट जास्त गहू निघाले. तरी बळदातला गहू संपला नाही. गहू उत्सवाला पुरला तर पुरला आणि नंतर उरला सुद्धा. दुष्काळामुळे मुळं दरवर्षीपेक्षा जास्त लोक उत्सवाला आले होते. पंक्तीमध्ये तूप कमी पडलं. वडील चिंतातूर झाले. नारायणला चिंतेचं कारण कळालं. त्याने एक घडा उचलला आणि आई तूप आहे ना, नाही कोण म्हणतंय, हे पाय एवढं घडाभर तूप आहे, वडा सर्वांना लागेल तेवढं. आणि सगळ्यांना तूप पुरेसे त्या घडातून निघालेले. अशा अनेक शालीला समर्थांच्या घडलेल्या आहेत. समर्थांची खोडकर वृत्ती. काही केली खोड्या करायच्या. एकदा आई रागवली आणि कडब्याचं ताट हातात घेतलं मारण्याकरता आणि समर्थाला मारायला निघाले. ते समर्थ उलटे मागे मागे चालायला लागले आईच्या भीतीमुळं. आणि चालता चालता एका लोखंडाच्या तुकड्याला अडखळून पडले. दाताला मार लागला. आईला वाईट वाटलं, उगीच तर मी मारण्याकरता हात घेतले. आणि नारायण न थांबता गेला बाहेर खेळायला. पण आईने पाहिलं की ज्या लोखंडाच्या सळईला तुकड्याला लागून नारायण पडला, ती लोखंडाची सळई सोन्याची झाली. हे दास विश्राम धाम नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये 2-4 ग्रंथातून काढलेले समर्थ प्रताप दास विश्राम नाम संत विजय अशा ग्रंथातून काही संदर्भ घेतलेले आहेत. एकदा खळवाड्यातून 1.25 मण दाण्याची मोठ उतरून समर्थाने आणली. पुढे शेतामध्ये खळ चालू होतं, राशी ज्याला म्हणतो आपण, रास चालू होती. समर्थ गेले आणि 1.25 मणाची म्हणजे एक मोठ्याच्या मोठं पोतं त्यांनी उचललं आणि ते घरी घेऊन आले. तर आईने विचारलं, काय आणलं रे, का पळत आला तेवढं? आई विचारते, इतक्या पाठीमागे तो शेतकरी आला. अहो माई, तुमचा मुलगा काय राक्षस आहे काय?
अहो एवढं उचलायला मला 4-5 माणसं लागतात, हे उचलून घेऊन आला तो. आई समजली, आईने ओळखलं. म्हणली काय रे, किती खोड्या करतो नारायणा. नारायण म्हणलं ठीक आहे, जा हे तू घेऊन जा म्हणलं. त्या क्षेत्राला नारायणने सांगितलं की तो घेऊन जा. कशाचं काय त्याला हल ना. बरं एक माणसं आणून ती मोठ उचलली, उतरून घेऊन जात आहेत. दुसरी मोठ त्या जागेवर तशीच आहे. दुसरी घेऊन गेली, तिसरी मोठ त्या जागेवर तशीच आहे. तेव्हा तो शरण आला, 50 मोठा तयार केला त्यांनी. अशा प्रकारे दैवी शक्तीचे चमत्कार नारायणच्या जीवनात घडायला लागले. नारायणचं बोलणं मधुर असायचं, सगळ्यांना आपलंच वाटायचं. सगळ्या गावामध्ये नारायण अत्यंत प्रिय झाला होता. आई वडिलांना रंजन होत आहे. पूर्व पुण्याईने असा मुलगा जन्मतो. पूर्व पुण्याशिवाय अशी सुसंतती होत नाही. समर्थांचं वय 11 वर्षाचं. दिनकर म्हणतात की 1546 मध्ये त्यांच्यावर समर्थांचे रामरायाची कृपा झाली. ती हकीकत अद्भुत हकीकत आहे. त्या दिवशी काही पर्वकाळ आला आणि त्या पर्वकाळाच्या निमित्त सूर्याची पंत गंगेवर स्नानाला गेले. जांबेपासून गंगा अगदी जवळ, म्हणजे 3 कोसावत आहे. स्नानाकरता गेले आणि एक वानर वेशाने तिथे आला. दुसरा कोणीतरी वानर दूत वेशानं आला आणि नारायणला तरी जवळ बोलावून घेतलं आणि जबरदस्तीने घेऊन गेला. गंगा किनारी पर्वकाळा करता आलेली मंडळी, त्यात दुसरा एक व्यक्ती यावा वानर दूताच्या रूपाने, आणि नारायणाला घेऊन जावं आश्चर्य वाटतं सगळ्यांना. घेऊन गेला, सगळे भयभीत झाले. पुढे कुणाला ठेवू. पण तो कसा होता. मेघश्याम रूप क्षत्रिय वेशे, शिबिके माझी बैसली स्त्री पुरुषे, सभवती निजगण यथा संतोषे, उभे असती दोन्ही भागी. आणि त्या दूताने त्याला घेऊन गेले आणि एके ठिकाणी पाहिलं, एका शिबिकेमध्ये सुंदर असे अलंकार जडित भगवान बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला सीतादेवी बसलेल्या आहेत. आजूबाजूला सगळे भक्तगण उभे आहेत. तिथे नेऊन नारायणला उभं केलं. ही स्त्री पुरुष म्हणजे प्रत्यक्ष रामचंद्र आणि प्रत्यक्ष सीता होत. पण त्याचा वेश मात्र बदलला होता. राजपुतासारखा वेश घेतला होता. तरी त्याला नारायणला, वडील कुठे आहेत. त्याने गोदेवर स्थानाला गेले. मग भगवंतानी रामचंद्राने नारायणला जवळ घेतलं, उरवाळलं आणि त्यांच्या हातामध्ये एक पत्र, आणि ते पत्र हातामध्ये पडताच नारायणची वृत्ती बदलली. सर्वांगाला कंप सुटला, जिव्हेची बोबडी वळली, घाम सुटला, घाबरा झाला. क्षणात हसायला लागला, क्षणात रडायला लागला, उड्या मारू लागला. याला म्हणतात शक्तिपात. शक्तिपात हा स्पर्शाने होतो, दृष्टीने होतो, शब्दाने होतो, संकल्पाने होतो, पत्राद्वारे होतो. रामरायाच्या आजचं पत्र हातात पडल्याबरोबर समर्थांना क्रिया सुरू झाल्या. त्याचं वर्णन स्वानुभव दिनकर आपल्या ग्रंथामध्ये करतात. इतक्या माझी निजी निवाडे, कौतुक देखे निज दृष्टी, तव मूर्ती देखिली गवगवित, मेघश्याम प्रभा लखलखित, वामांगी जानकी शोभत, पाठीसी सौमित्र भरत, तया माझी उभा शत्रुघ्न, उभा पुढे उभा वीर हनुमान, अकस्मात वाहाटुळी येऊन, इतकी देखे सकळी तत्काळी, ऐसे देखे ना जवा अकस्मात, तव श्रीरामे मस्तकी ठेवून या कृपाहस्त, महावाक्य उपदेशून या त्वरित, हनुमंतासी निर्विले. स्वानुभव दिनकर म्हणतात की पत्र दिलं हा एक भाग आहे, पण रामचंद्राने समर्थांच्या मस्तकावर हात ठेवून शक्तिपात केला आणि मारुतीरायाला सोपवलेला आहे. आणि अहम ब्रह्मास्मीचा उपदेश याला समर्थानी रामरायाने समर्थाला केलेला आहे.
आणि मारुतीला म्हणतात पुढे याची काळजी तुम्ही घ्या. आणि भगवान रामचंद्र धामाला गेले. समर्थांचं केवढं भाग्य आहे की रामरायाने जवळ घेतलं, रामरायाने अंगीकार केला आणि पुढे मारुतीला सोपवलेलं आहे. आणि मारुतीने वारंवार जीवनामध्ये त्यांच्या येऊन आठवणी दिलेल्या आहेत. म्हणून समर्थांनी आपल्या करुणाष्टकात म्हटलेलं आहे, तुझं विण मज पाहे पाहता कोण आहे, म्हणून मन माझे रे तुझी वास पाहे, मज तुझ निर्विले पाहिजे आठविले, सकळीक निज दासा लागी सांभाळविले. समर्थाने मारुतीला आठवण देण्याकरता ही करुणाष्टक रचले नाही. त्यात म्हणतात मारुतीराया तुझ्याशिवाय मला कोण आहे, म्हणून तुझी आस लागलेली आहे, तुझी वाट पाहतोय, विसरलास काय? तुझं विण मज पाहे पाहता कोण आहे, माझं रक्षण करणारा सांभाळ करणारा कोण आहे, म्हणून तुझी वाट पाहतोय. मज तुझं निरविले पाहिले आठविले. रामरायाने मला तुला स्वाधीन केलं ना, तुझ्या स्वाधीन केलंय ते आठवलं पाहिजे. सकाळी कधीच्या दासा लागी सांभाळविले, आठवण करून दिली समर्थानी. हा किती मोठा आधार आहे समर्थ संप्रदायाला. और रामरायाने प्रत्यक्ष अनुग्रह केलाय, रामरायाने स्वीकार केलाय, मग त्यांची उपेक्षा कशी काय होईल? उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. आता मानवाला विश्वास नसलेला काय करणार? रामरायामध्ये उपेक्षा नाहीच आहे. भगवंताला जे शरण गेले, राम म्हणजे सगळा देवता, आपली इष्टदेवता. राम म्हणजे एकच राम असं समजू नका. जी जी आपली देवता ती राम आहे, किंवा राम आहे तो आपलीच इष्टदेवता आहे, लक्षात घ्या. कारण एक राम कोणता म्हणता येईल? एक राम दशरथ का बेटा, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा, एक राम है सबसे न्यारा. हा राम आहे खरा. म्हणून या परमात्म्याला शरण गेले त्यांच्याबद्दल उपेक्षा असत नाही, पण जीवा मानवा निश्चयो तो वसेना. या सामान्य माणसाला निश्चय होत नाही तर कोण काय करणार? इकडे हा अरण्यात प्रकार घडलेला आहे. नारायण समाधीमध्ये पडलेले आहे. वडील गोदेवरून घरी आले, पाहतात तर नारायण नाही, आणि इतक्यात कुठेतरी दूत आला. बातमी समजली की कुठेतरी दूत आला आणि नारायणला घेऊन गेला. नारायण अजून आला नाही. वडील घाबरले, जिकडे तिकडे शोधतायत, पण नारायणचा शोध लागत नाही. आणि शोधता शोधता ते अरण्यात पोहोचले आणि त्याला नारायण तिथे समाधीत बसले होते. बोलायचा प्रयत्न केला पण बोलत नाही. आणि कर्णोपकर्णी ही वार्ता सगळीकडे पसरलेली आहे. अनेक लोक त्यांना पाहायला जमा झाले आहेत. कुणी म्हणते करणी केलेली आहे, कुणी म्हणते भूतबाधा झालेली आहे. सगळे सगळे आपापले विचार मांडायला लागले. आता तर्काला काही बांध नसतो. ज्याला जे वाटेल ते बोलायला सुरुवात झाली. सूर्याजी पंत आणि गंगाधर जवळ बसून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताय. आणि लक्षात आले की त्यांच्या हातामध्ये काहीतरी पेपर आहे, कागद आहे. आणि हळूच तो कागद काढून घेतला. त्यावर रामरायाचा अक्षर आहे. राम नामांकित मुद्रा आहे. आणि त्याच्यामुळं त्या दोघांनाही समाधी सुखाचा अनुभव. दिनकर म्हणतात की वडिलांनी तत्काळ देह ठेवून निज वैकुंठी साम्राज्यपद प्राप्त झाला असं म्हणतात. दिनकरांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिलंय की लगेच सूर्याजी पंतांना समाधी लागली आणि त्या समाधीच्या द्वारे ते वैकुंठाला प्राप्त झालेले आहेत असं वर्णन केलेलं आहे. पत्रात काय लिहिलं होतं हे कळायला मार्ग नाही. आता हेच
भक्तांचं दुर्दैव आहे की त्यांना ते पत्र पाहायला मिळत नाही, कारण पत्र कुठे गेलो त्या कालाच्या ओघामध्ये ते मात्र सापडलेलं नाही. पण दिनकरांनी मात्र याचं वर्णन केलेलं आहे आणि गिरीधरांनी सुद्धा समर्थ प्रतापामध्ये याची वाच्यता थोडी उल्लेख केली. समर्थाचे भविष्यावतार महिम्न ग्रामाधिपती रूपे श्री रघुवीरे जाण गंगाधर पंथा करवी लिहून रात्री वटवृक्षातली ठेविले. अशा प्रकारचा तो काहीतरी लेख काय होता ते कळायला मार्ग नाही. आणि नंतर त्याची परंपरा सांगितलेली आहे, कारण गुरु परंपरा असल्याशिवाय सद्गुरुत्व प्राप्त होत नाही. ती परंपरा अशी आहे, प्रथम गुरु विष्णू नारायण, त्यापासून ब्रह्मत्व पावला चतुरार्ण, पुढे ब्रह्म्याने वजिष्ठा लागून उपदेश दिला. विष्णू पासून ब्रह्मदेवाला अनुग्रह झाला, ब्रह्मदेवाने वजिष्ठाला केला, वशिष्ठाने रामचंद्राला केला, वशिष्ठानुग्रह श्री रामचंद्रासी योग वाशिष्ठ निज संवादेशी. वशिष्ठाने रामरायाला उपदेश करून योग वाशिष्ठ नावाचा ग्रंथ सांगितलेला आहे. पुढे श्रीराम दर्शन भूतली नारायणासी झाले जन्मांतर सुप्रदे. आणि यात भगवान रामचंद्राचा अनुग्रह समर्थांना झालेला आहे. नाना पुरश्चरणे अनुष्ठाने जन्मांतरे कोट्यावरी आचरणे, येही जन्मी नाना वैराग्य साधने रामचंद्र आराधिला. हा प्रसंग त्यांच्या भाग्यात येतो. त्यांनी अनेक जन्मपर्यंत कितीतरी पुरश्चरण, कितीतरी आराधना, कितीतरी सत्कर्म केले असतील, त्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. यांनी पूर्वजन्मात केली आहे, याही जन्मात अनुष्ठान चालूच आहे. या जन्म पुण्या जन्मांतर पुण्ये श्रीरामचंद्रे, त्या जन्मांतराच्या पुण्यामुळं नारायणासी गुणसमुद्रे सगुण साक्षात्कारे भक्त नरेंद्रे दर्शन दिले निजग्रामी. आणि ही कथा कुठे घडली? निजग्रामी, म्हणजे जामला कथा घडलेली आहे. अनेक जण अनेक ठिकाणी मत सांगतात, कुणी म्हणतात नाशिकला घडली, पण इथे स्वानुभव दिनकरांनी आपल्या ग्रंथात लिहिलंय की दर्शन दिधले निजग्रामी, समर्थांच्या गावामध्ये त्यांना दर्शन झालेलं आहे. आणि परंपरा ही सांगितलेली आहे. 1541 चा काळ, श्रावण शुद्ध अष्टमी या दिवशी नारायणावर रामचंद्राची कृपा झाली, असं वर्णन इतिहासामध्ये लिहिलं आहे. समर्थांचं चरित्र एक सूत्रच आहे. अनुग्रह झालाय, 11 वर्षाचे नारायण झालेले, लग्न करावं ही चिंता आहे. वडील तर समाधी घेऊन पत्र पाहतात, समाधीत चाले. आता राणोबाई एकट्या पडल्या, घरी कोणी स्त्री नाही, त्यामुळे कुलधर्म कुलाचार करणारा कोणी नाहीये. त्यामुळे तिला चिंता लागली आहे की मग एकटी सून पडते मोठी, धाकटीला एक जर नारायणची पत्नी आली तर एकमेकाला हातभाग लागेल, म्हणून ती नारायणच्या पाठीमागे लागली. नारायणा लग्न करणं, विवाह करणं. पण समर्थ मानायला तयार नाही. जर कुणी विवाहाचा विषय काढला तर त्रागा करत असत. एके दिवशी गंगाधर पंतांना समर्थाने सांगितलं की मला विवाह करायचा नाही, गृहस्थाश्रम आपण सांभाळ. आणि त्यांना आपल्या कार्याची कल्पना दिली की माझं जीवन कार्य हे वेगळ्या कार्याकरता आहे, म्हणून वंश परंपरा, वंशातले कुलधर्म कुलाचार हे सगळे आपण सांभाळा आणि मला विवाहाचा आग्रह करू नका. त्यानंतर श्रेष्ठ गंगाधर पंत कधीच विवाहाबद्दल बोले नाहीत, पण राणूबाईच्या मनामध्ये मात्र हे निश्चित आहे. गंगाधर पंतांना आंबडच्या काश्यपगोत्री देशमुखाची मुलगी केली होती. एकदा आईला थोडा त्रागा वाटला, नारायण लग्न करावं. अरे माझ्या समोर लग्न होऊ दे ना. काहीतरी आई बोलली आणि त्या दिवशी नारायणने खूपच डोक्यात राग घालून खूपच वैतागले. इतके वैतागले की पुढे हा विषय काढायला भीती वाटायला लागली घरच्यांना. कारण इतका वैताग दाखवला की पुढा विषय काढणं चुकीचं वाटायला लागलं. डोहात उडी टाकली जाऊन. त्यावेळी जे टेंगुळ आलं डोक्याला ते समर्थांच्या शेवटपर्यंत दिसत होत. इतकं झालं तरी आईचं हृदय राहिले ना.
आईच्या हृदयाची उपमा कुणाला देत नाही, लक्षात घ्या. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. प्रेम अपेक्षा नसताना करणारी एकमेव जर कुणी असेल तर ती माता आहे. ती माता आहे. माऊली सारखं हृदय कुणाचं नाहीये. तिचं हृदय ते हृदय, कल्पना करणं अशक्य आहे. नारायण कसं, नारायण लग्न करायला नको म्हणतोय. नारायणा, तुला तर काही बोलण्यात अर्थच नाही. आमची सोयच नाही बोलायची. आम्ही काही बोलले की तू त्रागा करतोस, घर डोक्यावर घेतोस. मी काही बोलू का नको? काही गोष्टी तर माझ्या ऐकशील की नाही? आता आईने एवढं वात्सल्याने प्रेमाने सांगितलेलं आहे. नारायण विरघळला. अहो, आईच्या बोलण्यामध्ये अमृत असतं. आईच्या बोलण्यामध्ये वात्सल्य असतं, प्रेम असतं आणि लेकुराचं हित असतं. आई असं कसं म्हणते तू? मी तुला ऐकत नाही का कधी? अगं, आईशिवाय दुसरं दैवत नाही मला. तुझं मी ऐकणार नाही असं होणार नाही. तुला दुःख होईल मी असं वागणार नाही. आई, आईला आनंद झाला आणि आईने या संधीचा लाभ घ्यावा म्हणून मग सांग, रागावणार नाहीस ना? नाही रागवणार आई, नाही रागवणार. मी सांगेल त्या कशी. हा आई, इथे थोडे समर्थ काय विचारणार आहे याची कल्पना असेलही त्यांना कदाचित, पण आईच्या इच्छेपुढे बोलले नसतील. म्हणजे हा आई, तू म्हणेल ती मी ऐकेल. अंतरपाठ धरेपर्यंत तू विवाह मंडपात उभा राहा. नाही म्हणू नकोस. अंतरपाठ धरेपर्यंत. आता आईची आज्ञा आहे. समर्थ म्हणाले, बरं आहे, बरं आहे. आणि झालं. दास विश्रामधाम ग्रंथकार म्हणतात की फाल्गुन शुद्ध अष्टमी एकादशी घटिका द्वितीय ग्रामी सुमुहूर्त कालने मुनग्रामी घटिका स्थापिली जलात. विवाह ठरलेला आहे. मुहूर्त ठरला, वेळ ठरली, सगळे पाहुणे आलेले आहेत, वांगनिश्चय झालेला आहे, सीमांत पूजन झालेलं आहे, मधुपारक झालेला आहे. आणि विवाह मंडपामध्ये जेव्हा वधूवर आले, अंतरपाठ धरला गेला, मंगलाष्टक सुरू झाली आणि प्रत्येक मंगलाष्टकीच्या शेवटी शुभमंगल सावधान. सावधान. समर्थांनी बाजूच्या गुरुजीला विचारले, कोणाला म्हणतात सावधान? तुलाच म्हणतात सावधान. कारण आता थोड्या वेळात तुझ्या पायात 1.25 मणाच्या बेड्या पडणार आहे. म्हणून तुला सावध करताय, सावध हो. असा विनोद केला खरा गुरुजींनी, पण समर्थाने तो खरा मानला आणि मारुतीचा अवतारच. जी उडी मारली आणि पळाले, पाहता 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 ते कुठे गेले शोध लागेना. सगळी मंडळी शोधतायत, सापडत नाही. जाऊन लपून बसले. कुठे बसले माहिती नाही. रात्रपर्यंत सगळा दिवस गेला. म्हणजे 11च्या सुमारास काहीतरी लग्नाचा वेळ होता आणि जे पळून गेले ते रात्रीपर्यंत बसले. रात्र झाली, आता कोणी शोधायला येणार नाही, कारण दिवसभर शोधते. रात्र झाल्यामुळे त्यांना आता कोणी शोधायला येईल भीती नव्हती. तिथून ते निघाले आणि वाटचाल करायला सुरुवात. समर्थासी फावली मध्यरात्री, समर्थ कोणासी दिसतील चर्मनेत्री, समस्त लोक हाहाकारिती वक्त्री, सगळे साधू संत म्हणते धन्य धन्य. समर्थ प्रतापामध्ये लिहिलंय की आता त्यांना कोण शोधणार, सापडतील तरी कसे समर्थ. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती,
ते एक रामदासे ऐकिले त्या असो सदा प्रणती. मोरपंतांनी म्हणत गेलेले आहे, ते म्हणतात द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती. ते द्विज ब्राह्मण जे आहेत प्रत्येक लग्नामध्ये सावधान म्हणतात, पण कोणी ऐकत नाही. त्या गुरुजींच्या मंत्राकडेच लक्ष नसतं लोकांचं. मग ऐकणार आहे कोण सावधान म्हटलेलं, पण ते कोण ऐकलं? ते एक रामदासे ऐकिले त्या असो सदा प्रणती. ते रामदासांनी ऐकलं, त्यांना नमस्कार आहे असं मोरपंतांनी काव्यात वर्णन केलंय. बाकी ठिकाणी सगळं खोट आहे. कुणीच सावधान होत नाही, लक्षात घ्या, कुणीच सावधान होत नाही. ते एक रामदासी ऐकले. आजपर्यंत इतिहासामध्ये असं उदाहरण झालेलं नाही की विवाह मंडपात येऊन अंतरपाठ धरेपर्यंत थांबून कोणी पळून गेलेलं उदाहरण एकमेव उदाहरण आहे भारतीय इतिहासामध्ये, ते म्हणजे समर्थ रामदास. हा चमत्कार म्हणजे पुढच्या समर्थांच्या चरित्राचा पाया आहे. समर्थांचं चरित्र इथून सुरुवात आहे कार्याला. आतापर्यंत त्या बाललीला खोड्या सगळ्या झाल्या, पण हा त्यांच्या चरित्राचा पाया आहे. आता चमत्कार म्हणा, सावधान शब्दाकडे पाहायचा दृष्टिकोन समर्थांचा म्हणा, पण इथून जर कदाचित थोडा वेळ झाला असता, समर्थांच्या गळ्यात माळ पडली असती, तर इतिहास बदलला असता. पण समर्थांनी आपल्या जीवनाच्या कार्याची वाटचाल ही त्याच वेळात ठरवली असली पाहिजे. आणि तिथून ते निघाले, वाटलं सुटलो भाऊ, सुटलो. आईला दिलेला शब्दही पाळलाय. अंतरपाठ धरेपर्यंत उभा राहा. अंतरपाठ धरेपर्यंत उभा राहिले. आईच्या आज्ञेचा भंग केला नाही. आई जर म्हणाली असती विवाह करून घे, तर विवाह करून घ्यायला पाहिजे होता. पण आईची आज्ञा अंतरपाठ धरेपर्यंत आणि आईच्या आज्ञेचा भंगही केला नाही. आणि आपलंही कार्य काय याकडे लक्ष ठेवून हे समर्थ पाळलेले आहेत. इकडे विवाह मंडपात सगळीकडे गोंधळ झालेला आहे. कल्पना करत नाही मुलीकडच्या लोकांना काय वाटलं असेल. पाहुणे आश्चर्य झाले, काय घडलंय. कुणी शोधायला गेले, कुणी गंगा पार गेले असतील पण तिकडे शोधायला गेले. इकडे वडील बंधू गंगाधर पंत आणि राणूबाईची काय अवस्था झाली असेल. बंधूंना तरी कल्पना दिली होती, पण मातेला काय वाटलं असेल. आईचं हृदय हे किती नमनीता प्रमाण असतं. आता आईची समजूत काढणार कोण. आजचा मुलगा गेला आणि अशा प्रसंगात गेला. फक्त रडत बसणं तिच्या कपाळी आलेलं आहे. रडते, रोज आठवण काढते. आई आपल्या मुलाकरता किती रडते याची कल्पना केली. जब तक जीवे माता रोवे, बहन रोवे दसमासा, 13 दिन तक क्रिया रोवे, फिर करे घरबासा. जब तक जीवे माता रोवे, बहन रोवे दसमासा. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत ती पुत्रा करता रडत असते. समर्थानी जाम जोडलं आणि गोदावरीचा दक्षिण किनारा पकडला आणि त्या किनाऱ्या किनारे चाललेले नाशिकची वाटचाल करताय. गाव माहित नाही, मुक्काम माहित नाही, पायात चप्पल नाही, अशा अवस्थेत ते चाललेले आहेत. आणि ते नाशिक क्षेत्री उद्या पोहोचतील. तो कार्यभाग उद्या नाही, उद्याचा एक दिवस. उद्या रविवार आहे ना, अरे उद्या संडे आहे ना, मात्र उद्याचा एक दिवस शनिवार आहे उद्या. हा, एक रविवारचा दिवस मला सुट्टी द्या. उद्या कार्यक्रमामध्ये आज शुक्रवार आहे, तर उद्याच्या कार्यक्रमामध्ये नाशिकचा कार्यक्रम, त्याचा अनुष्ठान वगैरे आपण चिंतन करू घ्या. श्रोते हो, संपूर्ण समर्थचरित्र होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, एवढं होईल तेवढं. अकरणान मंद करणम श्रेय. हा काहीच न केल्यापेक्षा एवढं होईल तेवढं भाग्य म्हणायचं. बस सुखी राहा, प्रेमाने राहा, निरामय राहा, भगवंताचं नाव घ्या, घरीच राहा आणि प्रार्थना करा. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.
सर्वे जना सुखिनो भवन्तु, सर्वे जना सुखिनो भवन्तु, सर्वे जना सुखिनो भवन्तु। गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।